नमस्कार मित्रांनो, आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे. कारण आज आमची 6वी अॅनिव्हर्सरी आहे. आमच्या सुखी संसाराला 6 वर्ष आज पूर्ण झाले आणि आमच्या आयुष्याच्या वेलीवर ही एक परी आमच्यासोबत आहे, जी आता 3 वर्षाची झाली आहे. झालेल्या प्रवासात बऱ्याचशा गोष्टी काही आम्ही ठरवलेल्या होत्या आणि आता आम्ही एक नवीन गोष्ट सुरू करणार आहोत, जे म्हणजे आमचा कंटेंट क्रिएशनचा प्रवास. आमचे आयुष्यातले काही खास क्षण आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आतापर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सपोर्ट केला, या प्रवासाचा देखील तुम्ही आमच्यासोबत एक भाग बनाल आणि आम्ही आमच्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या ज्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्याचप्रमाणे माझे काही व्लॉग्स देखील मी शेअर करणार आहे. तरी तुमचा सपोर्ट आमच्यासोबत असू द्या ही विनंती. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही चाललोय आता त्र्यंबकेश्वरला. सकाळचे 10 वाजलेले होते आणि आम्ही हायवेने त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झालो. आता इथे आम्हाला लागली आहे ट्रॅफिक. कुठे निघालो आणि जिजाला भूक लागली नाही असं होतच नाही. तर आता जिजा खाणार आहे पराठा. पराठा पराठा खाणार आहे जिजा. एबीबी सर्कलला सिग्नल लागला आणि हा ब्लॉकची खेळणी विकणारा आला. मग काय जिजाने चान्स मारून घेतला. रोजच्या धावपळीत कुटुंबाला वेळ देणं राहून जातं, परंतु अशा छोट्या मोठ्या ट्रिप मोठ्या आठवणी तयार करतात हे मात्र नक्की. बाळ आता बिझी झालं, निदान 1 तास तरी. मित्रांनो, जे काही परमेश्वरांनी आपल्याला दिलं आहे त्याबद्दल आपण नेहमी ग्रेटफुल असलं पाहिजे. बघा, ह्या दुर्गम भागात कडक उन्हात ह्या मुली शाळेत जात आहे आणि आपण नको त्या तक्रारी करत बसतो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक, फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. जय श्रीराम. थांबला तो संपला, चालला तो जिंकला, कवी कुसुमाग्रज म्हणतात. आणि म्हणूनच आम्ही चाललोय. प्रवास रस्त्यावरचा आणि प्रवास स्वप्नांचाही. कारण जो थांबतो तो हारतो, पण जो प्रवास करत राहतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. आजचा प्लॅन तसा थेट त्र्यंबकेश्वरचाच होता, पण म्हणतात ना, प्रवासात प्लॅनपेक्षा अनुभव जास्त सुंदर असतात. आमच्या एका क्लायंटचा फोन आला आणि त्यांच्या सुरू असलेल्या रिसॉर्टच्या कामासाठी व्हिजिटला बोलावलं. मग आम्ही ठरवलं, आधी काम मग दर्शन, आणि निघालो पहिनेच्या दिशेला. रस्ता बदलला, गुगल मॅपचा डेस्टिनेशन पण चेंज झालं, पण प्रवासाची मजा मात्र तशीच राहील. वाटेत खूप सारे रस्त्यांची कामे सुरू होती, त्यामुळे काहीसा वेळ घेत आम्ही या सुंदर लोकेशनवर पोहोचलो आणि सरांनी आपल्याला या लोकेशन बद्दल काही माहिती दिली. आमच्या इकडे हे आहे, हा हरिहर आहे पुढे, आणि हा ब्रह्म हे म्हणतात, त्याला 3 डोके आहेत. अच्छा. आणि इथे ब्रह्मपर्वत आणि हा आहे इथे मागे ब्रह्मगिरी. छान लोकेशन. उतरणाचा उगम म्हणतात बरं काय. अच्छा. या तलावाला. या तलावाला. ओके. गौतमी ऋषींनी जेव्हा इथे तपश्चर्या केली ना, तेव्हा जसं गोदावरी ईस्टकडे गेली तसं वेस्टकडे वैतरण आली. अच्छा. आणि गौतमी ऋषींनी जेव्हा हे केलं तपश्चर्या, ते इथे गेली. कोणालाच माहित नाही हे तलाव. अच्छा. हा गौतमी तलाव बर्ड वॉचिंग साठी पण छान आहे असं कळालं. आणि इथली कमळाची फुलं रोज भगवान त्र्यंबकेश्वराला अर्पण होतात. म्हणजेच गावातले लोक ही कमळाची फुलं तोडून घेऊन जाऊन तिकडे विक्री करतात. लागलीच रिसॉर्टची पाहणी करून, रोडन कंट्रोल आणि टर्माइट कंट्रोलचा सर्वे रिपोर्ट जनरेट करून पेस्ट कियाच्या ग्रुपवर शेअर करून त्र्यंबकेश्वरकडे लवकरात लवकर निघालो. जेवायला चला. खूप भूक लागली होती म्हणून या हरिओम ढाब्यावर जेवायला थांबलो. आधी पोटोबा आणि मग विटोबा करायचं ठरलं. जिथे अन्नाचा मान तिथे देवाचा वास हे नेहमी ऐकलंय, म्हणून पूर्ण जेवण संपवून आम्ही मंदिराकडे निघालो. आमचा अॅनिव्हर्सरीचा आनंद ठीक आहे, पण हॉटेलवाल्याने माहित नाही कोणत्या खुशीत 3 वॉटर बॉटलचं जास्तचं बिल लावलं. म्हणून मित्रांनो, नेहमी बिल चेक करून. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृताम. रांगेत लागलो तेव्हा कळालं मिनिमम 3.5 ते 4 तास लागणार होते आणि जिजाने सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. म्हणून आपल्या लेकराला त्रास देऊन देव करणं आम्हाला काही योग्य वाटलं नाही, म्हणून कळस दर्शनाचा निर्णय घेतला. तर तुम्हाला काय वाटतं, आम्ही योग्य निर्णय घेतला? कमेंटमध्ये सांगा. जिजाला लहानपणापासून डमरू आवडतो, म्हणून डायरेक्ट जाऊन तिने दुकानावरनं एक डमरू उचलला. मग दुकानदार काकांना तिला पैसे द्यायला लावले. तिचा क्यूटनेस पाहून दुकानदार काकांनी पण तिला चॉकलेट दिलं. त्यानंतर त्र्यंबकेश्वर महादेवाची माफी मागून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जिजा नेहमी तिचं काहीतरी म्युझिक बनवत असते, ऐका तुम्ही पण. संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो, असं सुंदर कोट या रिक्षावर लिहिलेला होता. संघर्ष कधी रडवतो, कधी डोळ्यात पाणी आणतो, पण त्याच संघर्षातून माणूस घडत जातो. पडून पुन्हा उभं राहण्याची शिकवण देतो आणि हळूहळू आपलं आयुष्य सुंदर घडवतो. म्हणून आयुष्यात संघर्ष महत्त्वाचा आहे मित्रांनो.
घरी पोहोचलो आणि जिजाला माझ्या मिठीत घेतलं आणि लिफ्टमध्ये जाण्यासाठी आपली जिजाऊ कायमच एक्सायटेड असते म्हणून थोडा सावधच व्हिडिओ करत होतो. मित्रांनो, तुमच्याकडे पण लहान बाळ असेल तर विशेष आणि असेच नवनवीन तर मित्रांनो, असेच एक्साइटिंग व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक, शेअर आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.